महापुरुषाने फडकवली ते स्वामी विवेकानंद हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्या मातेच्या कुशीतून साकारलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या दोनही महापुरुषांची जयंती आज आपण आपल्या शाळेमध्ये साजरी करत आहोत। त्या प्रसंगी या दोनही महापुरुषांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन। विद्यार्थी मित्रांनो, वेळ फार कमी आहे। 12 जानेवारी 1863 रोजी पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी कोलकाता येथे स्वामीजींचा जन्म झाला। त्या काळात अनेक चालीरीती रूढी परंपरा या देशामध्ये होत्या। हे सर्व बंद करण्यासाठी स्वामीजींनी अथक असे प्रयत्न केले। शिकागो येथे पहिल्या धर्म परिषदेमध्ये देशाचं प्रतिनिधित्व अमेरिकेमध्ये केलं आणि जगाला ठणकावून सांगितलं, भारतातील तरुणांना जागा करून सांगितलं की उठा, जागे व्हा आणि स्वप्न पूर्ण होईपर्यंत थांबू नका। आपल्याला आपली स्वप्न ही जगाला सांगायची आहे। 19व्या शतकामध्ये हा भारत स्वाभिमानाने जगतोय, विश्वगुरु म्हणून जगतोय। ही प्रेरणा तुम्ही जगाला द्या। ही ओळख या देशाचा मानबिंदू म्हणून स्वामीजींनी जगभर पसरवली। म्हणूनच त्यांचा जन्मदिवस हा संपूर्ण भारतभर युवा दिन म्हणून साजरा केला जातो। दुसऱ्या रणरागिणी माँसाहेब जिजाऊ ज्यांच्या कुशीमध्ये एक देखणं स्वप्न जन्माला आलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेडा राजा येथे त्यांचा जन्म झाला। लखुजी जाधवांची कन्या शहाजीराजे भोसल्यांची धर्मपत्नी म्हणून त्यांनी या महाराष्ट्रामध्ये असणारी मुघली सत्ता सल्तान जी होती त्या सल्तानीला उद्ध्वस्त करण्याचं काम केलं आणि आज या महाराष्ट्र मोकळा श्वास घेतोय आणि संपूर्ण जगाला आपली ओळख सिद्ध करतोय। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये आणि कड्याकपारीमध्ये गरोदर असताना माँसाहेबांनी घोडा चालवला, सिंहाच्या जबड्यामध्ये हात घालणारा पुत्र जन्माला घातला। अशा या दोन महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्यांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्णविराम देतो। अध्यक्षांच्या परवानगीने आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।